व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू कोण आणि सर्वात चांगला मित्र कोण? आळस शरीरातील सर्वात मोठा शत्रू. नमस्कार. तुमचा सर्वात मोठा शत्रू कोणता? बाहेरचे लोक, वाईट परिस्थिती? नाही, तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या शरीरातच लपलेला आहे आणि त्याचे नाव आहे आळस. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला काम करण्याची इच्छा असतानाही तुमचे शरीर तुम्हाला का थांबवते? आणि या शत्रूवर मात करून तुम्ही जीवनात शाश्वत आनंद कसा मिळवू शकता? आज आपण असे एक सुभाषित पाहूयात जे आळसाला महान रिपू म्हणते आणि तुमच्या यशाचा खरा मित्र कोण आहे ते सांगते. आलस्यम हि मनुष्यानां शरीरस्थो महान रिपुः न अस्तु उद्यम समो बंधुः कृत्वा यम नावसीदति. आलस्यम हि मनुष्यानां शरीरस्थो महान रिपुः. शरीरस्थो महान रिपू. रिपू म्हणजे शत्रू. मनुष्याच्या शरीरात राहणारा, शरीरस्थो म्हणजे शरीरात राहणारा, मनुष्याच्या शरीरात राहणारा आळस हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. न अस्त्यु उद्यम समो बंधुः. उद्यम म्हणजे परिश्रमासारखा दुसरा कोणीही मित्र नाही, कारण परिश्रम करणारी व्यक्ती कृत्वा यम नावसीदति म्हणजे परिश्रम करणारी व्यक्ती कधीही दुःखी होत नाही. मनुष्याच्या शरीरात राहणारा आळस हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि परिश्रमासारखा दुसरा कोणीही मित्र नाही, कारण परिश्रम करणारी व्यक्ती कधीही दुःखी होत नाही. आता आळस हा मनुष्याच्या शरीरात असलेला सर्वात मोठा शत्रू आहे आणि विशेष म्हणजे हा शत्रू बाहेर नाही तर शरीरस्थो म्हणजे तुमच्या स्वतःच्या आतमध्ये आहे. हा आळस तुमचा वेळ, संधी आणि क्षमता नष्ट करतो. आळस तुम्हाला आजचे काम उद्यावर ढकलण्याची सवय लावतो. त्यामुळे तुमच्या जीवनात तणाव आणि पश्चाताप वाढत जातो. आणि या उलट उद्योगासारखा दुसरा मित्र नाही, कारण तो केल्याने मनुष्य कधीही दुःखी होत नाही. आता इथे उद्योग म्हणजे कष्ट किंवा सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक कृती असा अर्थ सुभाषितकाराला अभिप्रेत आहे. नावसीदति म्हणजे दुःखी किंवा निराश होत नाही. तुमचा उद्योग, तुमचे काम हाच तुमचा खरा मित्र आहे. तो तुम्हाला केवळ यशच मिळवून देत नाही तर तुमच्यात आत्मविश्वास आणि समाधान निर्माण करतो. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा नियंत्रण तुमच्या हातात असते आणि त्यामुळे दुःख तुमच्यापासून दूर राहते. मित्रांनो, या सुभाषिताचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आळस हाच शरीरातील शत्रू आहे. त्याला ओळखले की त्याला हरवणे सोपे होते. आणि उद्योग हा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. त्याला स्वीकारल्यास तुम्ही कधीही निराश होणार नाही. त्यामुळे आजच ठरवा, तुम्ही तुमच्या आळसावर मात करून तुमचे कोणते एक महत्त्वाचे काम आताच सुरू करणार आहात. खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांशीही शेअर करा. त्यांनाही त्यांच्या शरीरातील महान शत्रूवर मात करायला शिकवा.